हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत, तुम्हाला महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून कायमस्वरूपी जर लागायचं असेल तर त्यासाठी कोणत्या सिलेबस आहेत आणि कोणता पेपर पॅटर्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तरपणे डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहेत. व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, स्किप करू नका. स्किप केला तर तुम्हाला समजणार नाहीत नेमकं कोणता आहेत, काय आहेत, कोणते टॉपिक येतात, किती मार्काचा पेपर असतात, किती वेळ दिलेले असतात, किती निगेटिव्ह मार्किंग असतात, अशा सर्व प्रश्न जे तुमच्या मनामध्ये घुमतात त्या सर्व प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर डोंट स्किप व्हिडिओ, सी द व्हिडिओ विदाऊट स्किप. मित्रांनो, जर तुम्हाला असिस्टंट इंजिनियर व्हायचं असेल ते पण एक महाट्रान्सकोमध्ये, म्हणजेच त्याचा लॉंग फॉर्म जो आहे त्यालाच पूर्णपणे असं म्हटलं जातं, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड याचं हे पूर्ण नाव आहे. जर तुम्हाला यावर जर असिस्टंट इंजिनियर व्हायचं असेल, असिस्टंट इंजिनियर मित्रांनो छोटी मोठी पोस्ट नाही आहेत मित्रांनो, एक खूप मोठी पोस्ट आहेत. एक मुख्यमंत्र्याची पोस्टच्या लेवलच्या बरोबरीची पोस्ट आहे ही. जर महाट्रान्सको डिपार्टमेंटमध्ये जर आपण तुलना केली तर हे एक जी पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर, हे एक मुख्यमंत्र्याच्या पोस्ट एवढी बरोबरीची पोस्ट बराबरी करतेत मित्रांनो. तर आपल्याला त्याबद्दलच आज बघायचं आहे, ते आपण कसं जॉईन होऊ शकतो. सर्वप्रथम तुम्हाला हा पेपर देण्यासाठी म्हणजे जॉईन होण्यासाठी ॲज अ महाट्रान्सकोमध्ये ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं BTech किंवा BE बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या दोनपैकी इलेक्ट्रिकल या ब्रँचमधून तुमची पदवी जी आहे ती पूर्ण असावीत. मी डिप्लोमा नाही म्हणत, मी डिग्री म्हणतोय. मी जे बोलतोय ते नीट लक्ष द्या मित्रांनो. तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पदवी ही पूर्ण असावीत. शासन मान्यता या एका युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही, जसं डी बाटू असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असो, किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी असो, किंवा संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी असो, की सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी असो, व्हॉटएव्हर जे काही युनिव्हर्सिटी असणार ते. पण तुम्ही यासाठी सर्वात प्रथम महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची पदविका असणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा इलेक्ट्रिकल ब्रँचमधूनच असणं आवश्यक आहे. आता आपण येऊया हळूहळू आपल्या पेपर पॅटर्नकडे. पेपर पॅटर्न जो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे. हा पूर्ण पेपर पॅटर्न असणार आहे तुमचा 150 मार्कचा पेपर पॅटर्न असणार आहे. यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे क्वेश्चनची संख्या जी असणार आहे, प्रश्नांची संख्या जी असणार आहे ते 130 प्रश्न असणार आहेत. आणि याला दिलेला टाईम जो असणार आहे तो 120 मिनिट म्हणजेच 2 तास असणार आहेत. मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या. माझ्याजवळ सर्व लिहिलेलं आहे, त्यावरून मी जो लीगल डाटा आहे त्यावरच बोलतोय. जे बोलतोय ते नीट ऐका आणि लक्ष द्या. पेपर हा 150 मार्कचा असणार, त्यामध्ये 130 क्वेश्चन असणार आणि वेळ दिलेला असणार तुम्हाला 2 तास. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार, 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग असते यामध्ये. आणि ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. पेपर द्या, DV करा आणि जॉईन व्हा. ही एक डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. हा खूप मोठा फायदा आहे. यामध्ये तुमचं नाही, यामध्ये कोणतं फिजिकल वगैरे इंटरव्ह्यू वगैरे काही नसते. ही एक डायरेक्ट रिक्रुटमेंट आहेत. यामध्ये पेपर द्या, DV करा आणि जॉईनिंग व्हा. त्यानंतर मेडिकल होतात, ते फार किचकट नसतात. तर हा याचा ह्या जी होती ही प्रोसेस होती तुम्हाला ॲज अ असिस्टंट इंजिनियर म्हणून जॉईन होण्यासाठी. याचा जो क्वेश्चन पेपर आहे मी जो तुम्हाला सांगितला, 150 मार्कचा पेपर, 130 क्वेश्चन्स, 120 मिनिट तुम्हाला दिलेला टाईम असणार, म्हणजे 2 आवर्स. 1/4 दिस इज अ निगेटिव्ह मार्किंग, 1/4 दिस इज अ निगेटिव्ह मार्किंग. आणि याला 2 तास टाईम असेल. आणि हा मराठी इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला देता येणार. मराठी इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला हा पेपर देता येणार.
यामध्ये आता विषय बघा कोणकोणते असते. सर्वात महत्त्वाचं आहे आता हे, यामध्ये विषय बघा कोणकोणते असते. प्रोफेशनल नॉलेज, प्रोफेशनल नॉलेजचे यामध्ये 50 क्वेश्चन असते. प्रोफेशनल नॉलेजचे यामध्ये 50 क्वेश्चन असते, जे की 110 मार्क्ससाठी असते. म्हणजेच एक क्वेश्चन हा तुमचा 2.20 मार्कासाठी असतो, 2.20 मार्कासाठी असतो. आणि जर हा क्वेश्चन चुकला तुमचा प्रोफेशनल नॉलेजमधला, तर तुमच्या मिळालेल्या मार्कपैकी डिरेक्टली 3.25 मार्क, जवळपास 3.25 ते 4.25 मार्कापैकी तुमचा एवढ्या मार्काचं तुमचं नुकसान होईल जर यामधला एक क्वेश्चन चुकला तर. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहेत, 1/4. त्यानंतर येऊ आपण रिझनिंगकडे. रिझनिंगचे 40 क्वेश्चन असतात, जे की फक्त 20 मार्कासाठी असतात. रिझनिंगचे 40 क्वेश्चन असतात, जे की फक्त 20 मार्कासाठी असतात. याला तुम्हाला एका क्वेश्चनसाठी फक्त अर्धा मार्क्स दिलेला असतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, हे सुद्धा 20 क्वेश्चन असतात आणि याला मार्क फक्त 10 मार्क असतात. याचीसुद्धा एका क्वेश्चनसाठी फक्त हाफ मार्क दिलेला असतो. प्रत्येक क्वेश्चनसाठी हाफ मार्क दिलेला असतो. आणि त्यानंतर आहे मराठी. मराठी लँग्वेज, आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, आपल्याला अभिमान नसायला पाहिजे आणि ते खूप चांगलं आहेत की मराठी लँग्वेज त्यामध्ये आहेत. मराठीचे 20 क्वेश्चन येतात, 20 क्वेश्चन येतात, ते सुद्धा 10 मार्क्ससाठी येतात. म्हणजे आता यावरून तुम्ही काय लक्षात घेऊ शकता किंवा लक्षात आलं आहे तुमच्या, म्हणजेच प्रोफेशनल नॉलेज जे आहेत, प्रोफेशनल नॉलेज जे आहेत, पूर्ण इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे, क्वेश्चन येतात फक्त 50च, पण त्याला मार्क्स किती आहेत? 110 मार्क्स आहेत. 50 क्वेश्चनसाठी 110 मार्क्स आहेत. आणि बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहेत, रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी, याला किती मार्क्स आहेत? फक्त 60 मार्क्स आहेत. 60 मार्क्स मोठे की 110 मार्क्स मोठे? 110 मार्क्स मोठे. तर तुम्हाला कशावर जास्तीत जास्त फोर्स द्यावा लागेल, कशाची जास्तीत जास्त तयारी करावं लागेल? प्रोफेशनल नॉलेज. प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच जे तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग केली, तो 4 वर्ष इंजिनिअरिंग केल्याचा प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस तोच आपण पाहू पुढे. व्हिडिओ थोडा लांब होणार, तो डिटेल्समध्ये पहा, जेणेकरून स्किप करू नका. विशेष म्हणजे स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही म्हणतात मी जे सांगितलं ते. तर हा होता याचा सिलेबस, हा होता याचा क्वेश्चन पेपर, म्हणजे क्वेश्चन पॅटर्न, पेपर पॅटर्न होता हा. आणि हा 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला देता येणार. आणि हे कम्प्युटर बेस्ड पेपर होणार, कम्प्युटरवर तुमचा पेपर होणार. हा ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असणार, म्हणजेच एक क्वेश्चन आणि त्याला 4 ऑप्शन. हलक्यात घेऊ नका. अच्छेकाची इथं लागून जातात मित्रांनो. क्लास करून 2-2, 3-3 वेळा क्लास करून इथे क्लिअर होत नाहीत, कटअपमध्ये नाव येत नाहीत. कॉम्पिटिशन भरपूर राहतात विद्यार्थी मित्रांनो. 100 ते 200 जागा असतात आणि याला लाखोनं फॉर्म येतात. महाराष्ट्रातून याला लाखोनं फॉर्म येतात. 100 ते 200 जागासाठी याला लाखानं फॉर्म येतात. त्यामुळे नीट लक्ष द्या, नीट ऐका, नीट अभ्यास करा, योग्य नियोजन लावा आणि त्यानंतर ज्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे त्या स्टेप फॉलो करा आणि तुमचं ड्रीम जे आहे ते अचीव करा. तर आपण सर्वात पहिले याचा प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस बघू. प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस बघू. यामध्ये काय काय आहे तर यामध्ये आहे सर्वात पहिले नेटवर्क ॲनालिसिस. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेशनल नॉलेजमध्ये मी ज्या टॉपिकचे नाव सांगतो ते टॉपिकचे नाव नोंद करून ठेवा. यामध्ये येतात नेटवर्क ॲनालिसिस, त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्स, त्यानंतर येतात कंट्रोल सिस्टीम, नंतर पॉवर सिस्टीम ॲनालिसिस अँड कंट्रोल, नंतर ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर पॉवर सिस्टीम, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि नंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, नंतर ड्राईव्ज, नंतर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, त्यानंतर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. त्याचसोबत काहीसुद्धा अजून ट्रान्समिशन इंजिनिअरिंगचा सुद्धा भाग असतो यामध्ये. मटेरियल अँड कंपाऊंड्स, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स थिअरी, सिग्नल अँड सिस्टीम, मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन, फिजिकल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सर्क्यूट, त्याचसोबत कंट्रोल सिस्टीम, नेटवर्क थिअरी, मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक सर्क्यूट, सोबतच कम्युनिकेशन सिस्टीम
आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्क्यूट आणि शेवटचं कम्प्युटर इंजिनिअरिंगमधले सुद्धा 1-2 सोपी क्वेश्चन विचारतात. हा जो मी सिलेबस सांगितला तो नोट करून ठेवा, लिहा. जर काही समजलं नसेल व्हिडिओची स्पीड कमी करा आणि नंतर नीट ऐका. मी थोडं स्पीडनं वेगानं बोललो तर थोडी स्पीड कमी करा आणि सिलेबस जो सांगितला तो नोंद करून ठेवा. बघा त्यानंतर जो येतो सिलेबस मराठी लँग्वेजसाठी. बघा मराठी वरील जास्त भाग विचारतो यामध्ये. सर्वात पहिले यावरील फक्त 10 मार्क्ससाठी येतात मराठी व्याकरण. त्यामध्ये विचारतात वाक्यरचना, शब्दार्थ, समानार्थी शब्द, वाक्यांमध्ये शब्द आणि वाक्यांशांचा वापर कसा करतात ते, त्यानंतर प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांचे लेखक कोण आहेत यावर क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर शुद्ध शब्द ओळखात, म्हणजेच आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, करेक्ट स्पेलिंग वर्ड तसं म्हणू शकतो आपण याला. तर त्याला मराठीमध्ये शुद्ध शब्द ओळखा असं म्हणतात. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि मराठी शब्दसंग्रह या टॉपिकपैकी तुम्हाला मराठीवर क्वेश्चनिंग येतात. इझिली घेऊ नका, चिकाची लागून जाते. पुन्हा सांगतो मी, असिस्टंट इंजिनियरची पोस्ट देते तुम्हाला ते ट्रान्सकोमध्ये. साहजिक नाही आहे, सुरुवातीला तुम्हाला 55 ते 60च्या घरात ते पगार देतात. नाही कोणतं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस ठेवून जसं विद्युत सहाय्यकला ठेवतात 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आणि नंतर परमनंट करता. इथं तसं नाही, तिथं डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. पेपर द्या, DV करा, मेडिकल झालं की तुमचं डायरेक्ट पक्कं सिलेक्शन होऊन जाते कायमस्वरूपीचा आणि तुम्हाला 55 ते 60च्या घरात इनिशियल भेटतेत. मी काय बोलतो आहे, इनिशियल हे तुमची सॅलरी मिळते. त्यानंतर तुमची जर एक्झिक्युटिव्हपर्यंत जर प्रमोशन झालं तर तुमची 3 ते 4 लाखापर्यंत सॅलरी असते मंथली. मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. मराठीचं बघितलं, त्यानंतर रिझनिंगचं बघा. रिझनिंगचे टॉपिक बघा, या टॉपिकवरून तुम्हाला क्वेश्चनिंग करू शकतात ते. MSCB म्हणजे TCS कंडक्ट करतात. IBPS किंवा TCS कंडक्ट करत असतो हा पेपर. MSCB ट्रान्सकोचा, AEचा किंवा कोणताही असो, विद्युत सहाय्यक, JE किंवा AE. तर त्यानंतर रिझनिंग बघा, यामध्ये येऊ शकतो ॲनालॉजीज, सिरीज कम्प्लिशन, त्यानंतर क्लासिफिकेशन, मिरर इमेज म्हणजेच आरशाची प्रतिमा, कोडिंग डिकोडिंग, वॉटर इमेज म्हणजे पाण्यातील प्रतिमा, त्यानंतर नातेसंबंध, त्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लड रिलेशन म्हणतो. त्यानंतर बघा रेपियर फोल्डिंग, जर फोल्ड केल्यावर कागद कसा होणार, जे गणिताचे पोलीस भरतीची जी तयारी करत असेल त्याला माहीत असेल. वेगवेगळ्या प्रकारचे जे सोडून बघा तुम्ही क्वेश्चन पेपर, त्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाणार. त्यानंतर लॉजिकल सिक्वेन्स येणार, लॉजिकल सिक्वेन्स ऑफ वर्ड किंवा अल्फाबेटिकलनुसार वर्ड लावा असं क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर क्यूब्स आणि डाईस यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. सिलोलिझम्स, फिगर मॅट्रिक्स, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, त्यानंतर फॉर्मिंग फिगर, स्टेटमेंट अजेप्शन, कॉम्प्लेक्शन ऑफ फिगर, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन्स, एम्बेडेड फिगर, अजर्शन अँड रिझनिंग, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स. हे सर्व मी जे टॉपिक सांगितले ते नोट करा. ह्याच टॉपिकवर तुम्हाला पेपर दिसणार, क्वेश्चनिंग दिसणार. हे जे बोलतो आहे मी हे पूर्ण लिगली बोलतो, इल्लिगली नाही बोलत. हे सर्व मी डाटा काढला आहे ट्रान्सकोच्या वेबसाईटवरून आणि त्यावरून बोलतो. तो कुठे मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो लेक्चरच्या शेवट. त्यानंतर राहिला आपला लास्ट जो सब्जेक्ट आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ह्यामध्ये सुद्धा काही टॉपिक असतात. ते टॉपिक पूर्ण तुम्हाला घ्यायचे असतात, कवर करायचे असतात, लर्न करायचे असतात आणि त्या टॉपिकवर त्या बेसिसवर 1-2 क्वेश्चन विचारले जातात. लक्ष द्या, 1-2 नाही, एका टॉपिकवरील 1-2 क्वेश्चन विचारू शकतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवरील तुम्हाला 20 क्वेश्चन विचारतात, म्हणजेच 10 मार्क्ससाठी ते विचारतात. तर एवढे टॉपिक दिले राहतात, एवढ्या साऱ्या टॉपिकपैकी तुम्हाला ते 10 क्वेश्चन करतात. तर मी टॉपिक सांगते, नीट ऐका, नोट करून ठेवा. तुमचं जर खरंच ड्रीम असेल मनापासून तर तुम्ही खरंच नोट करून ठेवसाल अशी मी आशा व्यक्त करतो. तर बघा, पहिला जो येतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये तो येतो नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे संख्यांचे प्रकार. त्यानंतर टाईम आणि वर्क यावर रिलेटेड येतात. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, सोपे रूप द्या. दिलेलं एखादं कठीण उदाहरण असलं तर त्याला कसे सोपे रूप द्यायचे यावर येतो. त्यानंतर टाईम, स्पीड आणि डिस्टन्स यावर सुद्धा येतो. त्यानंतर पर्सेंटेजवर येतो. पर्सेंटेज म्हणजे
टक्केवारी काढा. त्यानंतर सिंपल कंपाऊंड आणि सिंपल कंपाऊंड हे जे इंटरेस्ट असतात, सरळ व्याज किंवा चक्र पद्धतीचं व्याज, चक्रवाढ व्याज, हे व्याज काढायला लावतात ते. आणि त्यानंतर रेशिओ आणि प्रोपोर्शन यावर येतात. नंतर प्रॉफिट आणि लॉस म्हणजेच नफा आणि तोटा यावर येतात. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. त्यानंतर मेजुरेशन्स, त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन एजेस, वय काढा. त्यानंतर जॉमेट्री म्हणजेच भूमिती. त्यानंतर अलिगेशन ऑर मिक्सचर्स म्हणजे अलिगेशन आणि मिक्सचर यामध्ये कोणते प्रकारचे क्वेश्चन असतात ते बघा. जर 10 लिटरमध्ये जर इतकं ॲसिड टाकलं तर त्याचे पूर्ण प्रमाण काढा, रेशिओ काढा, अशा टाईपचे त्यामध्ये क्वेश्चन येतात. त्यानंतर बघा डाटा इंटरप्रिटेशन यावर क्वेश्चनिंग करतात. पाईप्स आणि क्रिस्टल, जर एक टाकी 10 मिनटात एवढी भरत असेल तर दुसऱ्या नळाने ती टाकी किती मिनटात खाली होणार, या बेसिसवर अशा टाईपचे ते क्वेश्चन असतात. त्यानंतर अल्जेब्रास, त्यालाच आपण बीजगणित असं म्हणतो. त्यानंतर पार्टनरशिप, रेशिओ दिला राहते, 3 व्यक्तीचा अमुक रेशिओ आहे, त्यांना एवढा शेवटी त्यांना कंपनीच्या शेवटी एवढा प्रॉफिट झाला तर तिघांचा वाटा काढा किंवा तिघांपैकी एकाला मिळालेला वाटा काढा. त्या रेशिओच्या बेसवर आपल्याला वाटा काढायचा असतो. आणि ट्रिगोनोमेट्री, त्यालाच भूमिती म्हणतो आपण. ट्रिगोनोमेट्रीचे जे फॉर्म्युले राहते, साइन कॉस थिटा, यावरील जे न्यूमेरिकल असतात, क्वेश्चन असतात, त्यावर सुद्धा येऊ शकतात. तर माझं असं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे टॉपिक बघितले आता तुम्ही, ह्यावरून तुम्हाला लक्षात येतो सर्वात जास्त वेटेज कोणाला आहे तर प्रोफेशनल नॉलेजला. सर्वात जास्त वेटेज कोणाला आहे तर प्रोफेशनल नॉलेजला. 110 मार्क्ससाठी 110 मार्क्ससाठी 50 क्वेश्चनिंग करतात ते, म्हणजेच एका क्वेश्चन्सला 2.25 मार्क्स राहते. आणि जर त्या 50 मार्क्सपैकी तुमचा चुकला तर लक्षात असू द्या, या 50 मार्क्सपैकी तुमचा एखादा क्वेश्चन चुकला तर तुमचं इथं सरळ 3.25 ते 3.5 मार्क्सचं नुकसान होतं. भेटलेल्यापैकी जर तुम्हाला 10 मार्क्स भेटले, पहिल्या 3 क्वेश्चनमध्ये तुम्हाला 10 मार्क्स भेटले, पहिल्या 5 क्वेश्चनमध्ये तुम्हाला 10 मार्क्स मिळाले, त्यातला तुमचा 6वा क्वेश्चन चुकला, तर त्यामधून 10 मार्क्समधून 6वा क्वेश्चन जो चुकला तुमचा, हे तुमचे 2.5 मार्क्स तर गेलेच, 2.25 मार्क्स तर गेलेच, 2.25 मार्क्स तर गेलेच. त्याचसोबत 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे राहतात, म्हणजे हा 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच 2.25ची 1/4 जर केले आपण तर आपल्याला जवळपास त्याचा पाऊण मार्क मिळतो. म्हणजेच तुमचं 3.5 ते 4.25 मार्क्सचं नुकसान होते. हा फरक समजून घ्या. तर त्यामुळे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे याला हलक्यात घेऊ नका. इस्पेशली फॉर प्रोफेशनल नॉलेज हा एक 2.25 मार्क्सचा प्रश्न आहे. हा जर चुकला तर तुमचं 3.5 ते 4.25 मार्क्सचं नुकसान करतो. त्यामुळे याचं खूप बारकाईने आणि तंतोतंत उत्तर द्या, प्रॉपर उत्तर द्या. त्यानंतर जे बाकीचे विषय आहेत 3, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे जे आहेत, त्यानंतर मराठी, हे जे आहेत हे फक्त हाफ मार्क्ससाठी आहेत. म्हणजेच हाफ मार्क्ससाठी आहेत. म्हणजेच तुमचे जर 4 क्वेश्चन बरोबर आले तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. आणि 4पैकी 4 सोडवले आणि त्याला 2 मार्क्स मिळाले तुम्हाला, आणि तुमचा 5वा क्वेश्चन चुकला तर तुमचा यामध्ये फक्त हाफ मार्क्स डिडक्टेड होतो, कमी होतो, रिड्यूस केला जातो. हे समजून घ्या. आणि काही शंका असल्या, काही समजलं नसेल, काही माझ्या बोलण्यात फरक असेल तो नक्की मला सांगा. मी तुमच्या भाषेमध्ये माझ्या बोलण्याचा जी ट्यून आहे ते बदलणार, तुम्हाला जसं पटते तसं सांगण्याचा प्रयत्न करणार. आणखी काही समजलं नसेल तर विचारा. यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतात. आणि हाच सिलेबस सेम असंच सिलेबस तुम्हाला डिस्ट्रीब्युशनला सुद्धा असतात, म्हणजेच MSc DCELला सुद्धा असतात. त्याला आपण महावितरण म्हणतो शॉर्टली. आणि असा सिलेबस तुम्हाला महाजनकोला सुद्धा असतात, त्याला आपण महानिर्मिती म्हणतो मराठीमध्ये. हे जे आता 3 कंपन्या MSCBच्या अंडर येते. मी यापूर्वीसुद्धा व्हिडिओ बघितला आहे, तो सुद्धा बघून घ्या तुम्ही, बघितला नसेल तर. आणि हे ज्या सिलेबस सांगितला मी महाट्रान्सको ईचा, हाच सिलेबस तुम्हाला डिस्ट्रीब्युशन आणि महाजनको या 2-3 कंपन्यांसाठी कामी पडतो. महाट्रान्सकोसाठी तर पूर्णपणे सांगितला मी तुम्हाला, डिटेल्समध्ये सांगितला. आणखी काही राहिलं असेल तर मला तुम्ही सांगा कमेंट्समार्फत. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, लाईक, कमेंट नक्की करा. आणि काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी ही विनंती करतो आणि आशा व्यक्त करतो तुमच्याकडून माफी मिळावी बा म्हणून. काही चुकलं, काही
आणखी काही माहिती सांगायची राहिली असेल तर ती मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही सांगा कोणत्या टॉपिकवर बनवायचा, मी नक्की बनवेल. थँक्यू.